तर बाबांनो लक्की मोटर्समध्ये कोल्हापूरमध्ये आपल्या गाडीचं काम चालू होतं. काम काय लवकर झालं नव्हतं, त्यामुळे आज काय निघायचं नियोजन लागलं नव्हतं. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो बघा. कोगनोळीच्या पंपात डिझेल बिझेल टाकून घेतलं. राम्याला आणि गुंड्याला रांडेसने आंघोळ बिंघोळ करून घ्या म्हटलं, दात बित साफ करून घ्या म्हटलं. तिथंच आपला कराडचा रायडर आला. हिमाचलमध्ये बोंबलत फिरून आलता. इथं पंपात येऊन झोपला होता. त्याला पण उठवलं, चहा तीन पिलो आणि शंकेश्वर जवळ आल्यानंतर हे ट्रॉफिकवाले मामा इनोवा लावून उभारलेत रस्त्यात. तिथंच आपल्याला पुढे डॉगेज बाई घाट पडला. डॉगेज बाईला म्हटलं घरातनं चपाती आणलेल्या भाकरीतीन डॉगेज बाईला एक चपाती दिली, कारण डॉगेज बाई रस्त्यावर तिथं ट्रॉफिकवाल्या मामासोबत उभा होता. हे कसा आहे नजारा यल्लापूरच्या घाटाच्या अलीकडला. असं नवीन नवीन जागेला आले की नाही जरा भारीच वाटते, फिलिंग टाका जाते. मग काय यल्लापूरचा घाट तीन उतरून आलो. भाजीपाला माळव तीन घेतलं, सगळे तरकारी. म्हटलं आता मस्तपैकी पुढे जाऊन मस्तपैकी नियोजन लावायचं म्हटलं, भाजी तीन बनवायची म्हटलं. मग काय इथं पुढे आलो, भाजी तीन बनवली बघा. फायनली घरातनं चपातीन भाकरी तीन आणल्या होत्या. आणि ह्यो राम्या बघा खोयाला ओढ्याचं असल्या भाजीसोबत कांदा आणि टोमॅटो कोण खाल्लेलं का. मटणाची भाजी असल्यानंतर ना वेगळी गोष्ट आहे. रांडाचा काडीची अक्कल नाही, पगार वाढवा म्हणतोय शेट टोपसायला. मग काय आम्ही पार्टीदारात रात्रीच पोचलो होतो. सकाळी गाडी खाली करायला लावून आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला आलतो. ह्या दोघांनी रांडेजानी इडली वडा तीन मागवलेला आणि मी मागवलेला पुलावा. पुलाव काय मला आवडलाच नाही म्हणून बाजूला ठेवला आणि परत इडली वडा मागवला बघा. मस्तपैकी गाडी नाश्ता करून आलो. गाडी तिथं टाइमपास म्हणून खेळायचं म्हणून पत्त्याच्या पाण्याने खेळत बसलो. आणि ह्या दोघांचा रांडेजांचा पगार गोल करायचा म्हटलं. यांची सप्पई आता उचलून मारतो बघा म्हटलं. तुमचा पगार गोल करतो म्हटलं. तर कसा वाटला भाऊ, लाईक करा, शेअर करा, कमेंट